साधा उपाय आहे, फक्त 10 मिनिटाचं काम आहे. मात्र 10 मिनिटाच्या उपायाने जर तुमचं अख्खा आयुष्य बदलणार असेल, तुमचा भाग्योदय घडून येणार असेल, तुमच्याकडे जर लक्ष्मी प्रसन्न होणार असेल आणि प्रत्येक इच्छा मनातील जर पूर्ण होणार असेल, तर हा 10 मिनिटाचा उपाय करायला काहीच हरकत नाही. नमस्कार भक्तांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे. एरवी तुम्ही कुठल्याही गुरुवारी हा उपाय केला तरीही चालेल, पण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार ज्या दिवशी आपण माता लक्ष्मीचं व्रत धरतो, माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या असंख्य सेवा करतो, संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो आणि मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा माता लक्ष्मीला आपल्या घराकडे प्रसन्न करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी, घरात पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी, घरामध्ये असणारी जी लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी, चहूबाजूने आपल्या घरात पैशांचा ओघ हा खेचून आणण्यासाठी एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे. उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा, जर आज मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी या गुरुवारी शक्य आहे त्यांनी या गुरुवारी करा. ज्यांना या गुरुवारी मासिक धर्म किंवा सुतक काळ असेल त्यांनी पुढच्या गुरुवारी हा उपाय केला तरीही चालेल. बघा, गुरुवारच्या या एका उपायाने तुमच्या नशिबात नसलेलं जे धनधान्य आहे तेही तुम्हाला प्राप्त होईल. हा उपाय केल्यानंतर तुम्ही स्वतः म्हणाल की ताई, मला नोकरी लागत नव्हती, पण या एका उपायाने मला नोकरी लागली. तुम्ही स्वतः म्हणाल की ताई, घरात कर्जाचा डोंगर वाढला होता, अगदी 4-5 वर्ष झाली कर्ज कमी होत नव्हतं, पण हा उपाय केल्यानंतर माहिती नाही पण आमच्या घरात पैशांची आवक वाढत आहे किंवा आमच्या घरात धन येत आहे आणि त्यातून आमचं कर्ज फिटत आहे. बघा, आता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात पैशांचा ओघ वाढत्या ठेवण्यासाठी, कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ प्राप्त करून देण्यासाठी हा सर्वात सर्वसिद्ध उपाय आहे, जो आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील किंवा इतर कुठल्याही गुरुवारी करायचा आहे. हा गुरुवार उत्तम आहे, याच गुरुवारी करा. नाही शक्य मार्गशीर्ष महिन्यातील पुढच्या गुरुवारी अगदी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. बघा, आता आपल्याला हा जो उपाय आहे हा दिवसभरात एक सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठल्याही वेळात करता येणार आहे. ज्यांच्या घरामध्ये धनधान्य टिकत नाहीये, ज्यांच्या घरामध्ये पैसा येत नाहीये, कर्ज खूप वाढलेलं आहे, घरामध्ये सतत दरिद्रता आणि गरिबी वास करत आहे, खूप प्रयत्न करूनही मनातील एखादी साधी सोपी इच्छाही पूर्ण होत नाहीये, तर त्या प्रत्येकाने यश मिळण्यासाठी, घरात पैसा आणण्यासाठी आणि लक्ष्मीचा वास अखंड स्वरूपाने घरात तेवत ठेवण्यासाठी हा उपाय करायचा आहे. बघा, या उपायासाठी आपल्याला 1-1 रुपयांचे 7 सिक्के घ्यायचे, मोजून 1-1 रुपयांचे 7 सिक्के. आता गुरुवारचं व्रत मांडलेलं आहे त्याच्या समोर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. ज्यांनी गुरुवारचं व्रत मांडलेलं नाही, मात्र देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती, फोटो, प्रतिमा जे काही असेल त्याच्या समोर हा उपाय केला तरीही चालेल. फक्त छान असणारे, स्वच्छ असणारे 1-1 रुपयाचे 7 कॉईन घ्यायचे. सगळ्यात अगोदर एक लाल रंगाचं कापड घ्यायचे. हे लाल रंगाचं कापड एका चौरंगावर ठेवायचे. देवघराच्या समोर पाट किंवा चौरंग मांडा, त्याच्यावरती हे कापड ठेवा. या कापडाच्या वरती देवघरात श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र ठेवा. माता लक्ष्मीची मूर्ती असेल, तुम्ही मूर्ती ठेवली तरीही चालेल. आता याच कापडाच्या समोर, म्हणजे याच कापडाच्या वरती जिथे माता लक्ष्मीची मूर्ती आपण ठेवलेली आहे त्याच्या समोर एका लाईनीमध्ये हे 7ही सिक्के ठेवायचे. सिक्के ठेवण्याच्या अगोदर ते स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने धुवून घ्यायचे. 1-1 रुपयांच्या 7ही नाण्यांना स्वच्छ स्नान घालून घ्यायचं आहे, पुसून लाल कापडाने ते पुसायचे आहेत आणि त्यानंतर चौरंगावर किंवा पाटावर मांडलेल्या कापडावरती एका लाईनीमध्ये हे 7ही सिक्के लावायचे. प्रत्येक 1 रुपयाच्या सिक्क्याला सगळ्यात पहिले चंदन लावायचं आहे. चंदन किंवा तुमच्याकडे गंध असेल, तुम्ही गंध लावलं तरीही चालेल. त्यानंतर पहिल्या सिक्क्याला हळदी कुंकू अर्पण करायचं, पुन्हा जो दुसरा सिक्का आहे त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं, तिसऱ्या सिक्क्याला हळदी कुंकू, असे 7ही सिक्के जे एका लाईनीत ठेवलेले आहे त्या प्रत्येक सिक्क्याला हळदी कुंकू अर्पण करून झाल्यानंतर अक्षदा अर्पण करायच्या. ठीक आहे. यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. मातीची पणती घ्या किंवा देवघरात लावलेला दिवा असेल तोच उचलला तरीही चालेल. सगळ्यात पहिले पहिल्या सिक्क्याला हा दिवा ओवाळायचा, दुसऱ्या सिक्क्याला ओवाळायचा, तिसऱ्या सिक्क्याला, असे 7ही सिक्के जे आहेत 7ही सिक्क्यांना दिवा ओवाळून घ्यायचा, म्हणजे दीप ओवाळून घ्यायचं. त्यानंतर उदबत्ती ओवाळायची. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये
एक छोटी वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये फक्त आपल्याला हळद घ्यायची, कुंकू वगैरे काहीच नाही, फक्त हळद घ्यायची आणि तुम्हाला 7ही सिक्क्यांवरती हळदीचं अर्चन करायचंय। जो मंत्र सांगते तो मंत्र 21 वेळा म्हणायचा। हा मंत्र 21 वेळा म्हणेपर्यंत 21 चिमटी हळद पहिल्या शिक्क्यावर अर्पण करायची। मंत्र बघा ऐका। ओम कमले कमलात्मये, ओम कमले कमलात्मये, श्रीं ह्रीं महालक्ष्मी नमः। ओम कमले कमलात्मये, श्रीं ह्रीं महालक्ष्मी नमः। ओम कमले कमलात्मये, श्रीं ह्रीं महालक्ष्मी नमः। हा मंत्र म्हणायचा, एक चिमूटभर हळद अर्पण करायची। पुन्हा हाच मंत्र दुसऱ्या वेळा म्हणायचा, पुन्हा एक चिमूटभर हळद पहिल्या सिक्क्यावरती अर्पण करायची। असं तिथे ठेवलेल्या प्रत्येक सिक्क्यावरती 21 वेळा हळदीचं अर्चन करायचं आणि प्रत्येकी 21 वेळा तुम्हाला जो मंत्र सांगितलेला आहे तो मंत्र म्हणायचा आहे। आता हा उपाय तुम्ही दिवसभर संध्याकाळपर्यंत कुठल्याही वेळात केला तरी एक तुम्हाला संध्याकाळी 6:30-7:30 वाजेपर्यंत हे 7ही सिक्के तिथे त्या चौरंगावर किंवा पाटावर ठेवून द्यायचे आहेत। 7:30चा टायमिंग झाला, 7:30 या दरम्यान काय करायचं, माता लक्ष्मीची जी मूर्ती किंवा श्रीयंत्र फोटो जे काही त्या चौरंगावर ठेवलेलं आहे ते उचलायचं। त्या कापडावरून माता लक्ष्मीचा फोटो उचलायचा, देवघरामध्ये मूळ जागी माता लक्ष्मीची मूर्ती ठेवून द्यायची। ते जे लाल कापड आहे हे लाल कापड व्यवस्थित त्या चौरंगावरून बाहेर काढायचं। हे 7ही सिक्के तसेच त्यामध्ये ठेवून द्यायचे। याच्यावरती 2 अख्ख्या लवंगा घालायच्या, 2 अख्खे हिरवे वेलदोडे घालायचे आणि त्याच्यानंतर याची एक छोटी पोटली तयार करायची। आता तयार झालेली ही जी पोटली आहे ही घरातल्या 4ही दिशांना स्पर्श करायची। घराच्या आतमध्ये ज्या 4 दिशा असतात या 4ही दिशांना ही पोटली स्पर्श करायची। त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ही पोटली, जिथून लक्ष्मी घरात प्रवेश करते, मुख्य प्रवेशद्वाराला बाहेरच्या बाजूने उंबरठ्याच्या ठिकाणी ही पोटली स्पर्श करायची आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला बाहेरच्याच बाजूने उजव्या किंवा डाव्या कुठल्याही साईडला ही 7 नाण्यांची पोटली टांगून द्यायची। म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच्या भागात उजव्या किंवा डाव्या बाजूला ती लावायची। आता ही किती दिवस लावायची, तुम्ही 1.25 महिना ठेवू शकतात, 6 महिने पण ठेवू शकतात किंवा तुम्ही वर्षभर पण ठेवू शकतात, ते तुमच्यावरती आहे। पण जोपर्यंत ही पोटली तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला आहे तोपर्यंत तुमच्या घरात फक्त आणि फक्त लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे। लक्ष्मी खेचून येईल, लक्ष्मी भरभरून येईल, घरामध्ये धनधान्य यांची आवक वाढत जाईल, घरामध्ये अखंड स्वरूपाने प्राप्त असणारी लक्ष्मी स्थिर होईल, कधीही धनधान्याचा पैशांचा तुटवडा भासणार नाही, कितीही गरिबी असेल तर ती कुठेतरी कमी होत जाईल आणि दारिद्र्याचा संपूर्णपणे नाश होईल। खूप साधा, खूप सोपा उपाय आहे, नक्की करा। आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा। श्री स्वामी समर्थ।